बघा प्रयोग करून पहा. थोडीशी वाजवा. 2 बोटाने, 3 बोटाने, 4 बोटाने, 5 बोटाने. आता तुम्ही सर्वजण फ्रेश झाला. आता 4 तास हलायचे काय कारण? बसणार 4 तास? बस मला 1च तास द्या, जास्त वेळ देऊ नका. 4 तास कशी चुळबुळ करायची नाही. कबूल? धन्यवाद. महाराष्ट्राचे गुरुस्वामी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवराय यांना प्रथमतः मानाचं वंदन. आज आपल्या भैरवनाथ विद्यालयामध्ये या छोट्याशा बालसमूहासमोर महाराजांचा विचार व्यक्त करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, म्हणून सर्व आयोजक नियोजकांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. महाराजांचं जीवन चरित्र जर अभ्यासायचं असेल तर त्याची सुरुवात महाराजांच्या नावापासून असते. छत्रपती शिवरायांचं नाव जरी नुसतं ओठात आलं तरी 1000 हत्तीचं बळ मनामध्ये संचारलं जातं. मरगळलेल्या मनामध्ये 1000 हत्तीचं बळ संचारलं जातं. म्हणून ज्या छत्रपती शिवरायांचा हा जन्मदिवस आहे त्या छत्रपती शिवरायांच्या नावाचा आपण एकदा गजर करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांच्या जीवनचरित्रातला महाराष्ट्रात अभ्यास होत असं नाही, केवळ हिंदुस्थानातच अभ्यास होतो असं नाही, तर जगाने महाराजांच्या चरित्राची नोंद घ्यावी एवढं चारित्र्य आमच्या छत्रपती शिवरायांचं होतं. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये महाराजांची प्रतिमा आदराने लावली जाते. अमेरिकेच्या हिंदू महासभेमध्ये देखील महाराजांची प्रतिमा आदराने लावली जाते. राणी व्हिक्टोरियाच्या आत्मचरित्रामध्ये छत्रपती शिवरायांचं वर्णन आढळतं. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील महाराजांच्या चरित्राचं वर्णन आढळतं. मग आपल्या हिंदुस्थानामध्ये हे असं का आढळत नाही याचा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि हा विचार खऱ्या अर्थाने जर कुठून सुरू होतो तर या विद्यालयाच्या प्रांगणामधून सुरुवात होती. आणि म्हणून आज आपण प्रत्येक घरामध्ये पाहतो अनेकांनी नटनाट्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावले, पण महाराजांची प्रतिमा घरामध्ये दिसत नाही. हे काय या महाराष्ट्रामध्ये घडतंय? आणि ज्या पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले त्या पुणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये त्या ठिकाणी महाराजांची त्या ठिकाणी प्रतिमा असली पाहिजे. आणि म्हणून आज मला विद्यार्थी मित्रांकडून एक शब्द सोडवून दिले. ज्यांच्या घरामध्ये महाराजांची प्रतिमा असते त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. इथं माता पालक मोठ्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या घरामध्ये महाराजांची प्रतिमा नसते त्या मुलांनी आज प्रतिज्ञा करा की जोपर्यंत माझ्या घरामध्ये राजा छत्रपती शिवरायांची प्रतिमा लागत नाही तोपर्यंत मी घरामध्ये स्वतःच्या हातानेच पाणी पिईन, आई वडिलांच्या हातचं पाणी देखील घेणार. त्याचा अर्थ आई वडिलांचा त्याग करायचा नाही, आई वडिलांना वाईट देखील समजायचं नाही. छत्रपती शिवराय हे माता पित्यांच्या आज्ञाकारी होते, आपण तसंच राहिलं. पण आई वडिलांकडून जर काही मिळवायचं असेल ना काहीतरी हट्ट करावा लागतो आणि तो हट्ट तुम्ही करायचा. आणि ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये प्रतिमा येईल त्यावेळेस घरामध्ये सुरू असलेला टाळ प्रभाव त्या ठिकाणी बंद करायचा आणि छत्रपती शिवरायांचा विचाराचा प्रभाव घरामध्ये सुरू करायचा. जमेल तुम्हाला? ज्या मुलांना जमेल त्यांनी सर्वांनी वर हात करावे. आणि ज्यांचा वर हात नसेल ते कदाचित पाकिस्तानाहून आले असे समजेल. धन्यवाद. सर्व मुलांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जे माता पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, माता पालक वर्गाने स्वतः अनुकरण करावं. मुलांच्यावरती वेळ येऊ देऊ नका, कारण महाराजांच्या विचाराचं खऱ्या अर्थाने विचाराची नांदी जर आपल्या घरातून सुरू झाली नाही तर आपलं कुटुंब सुधरेल, पर्यायाने वस्ती सुधरेल, पर्यायाने मोहल्ला सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा सुधरेल, पर्यायाने महाराष्ट्र सुधरेल. आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने स्वराष्ट्र झाल्या वाचून राहणार नाही. पण याची सुरुवात खऱ्या अर्थाने घराघरातून झाली पाहिजे. आणि त्यासाठी नेत्रासमोर काहीतरी आदर्श असावा आणि आदर्श असण्यासाठी घरामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा असावी. आणि म्हणून हे काय आपण सर्वप्रथम सुरू करावं. वास्तविक ही जबाबदारी खऱ्या अर्थाने मी शिक्षक वृंदावर ज्या ज्या ठिकाणी माझं शाळेमध्ये व्याख्यान झालं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवत असतो. त्याने वर्गामध्ये असं नियोजन करावं, विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. तर किमान जास्त वेळ नाही पण पुढची 19 मार्चची शिवजयंती असेपर्यंत आपल्या घरामध्ये प्रतिमा असावी.
असं प्रत्येक मुलाने अनुकरण करावं. आणि पुढची शिवजयंती 19 मार्चची जी तिथीनुसार येत असते ना, ती शिवजयंती आपल्या घरात आपण प्रत्येकाने साजरी करायची. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आणि मनापासून महाराजांना मुद्रा घालायचा. का मुद्रा घालायचं माहिती? महाराजांनी जे जीवन जगलं ना, ते जीवन तुम्ही जर जगलात तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्यावर राहणार नाही. आणि जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा होऊन गेला की ज्यांनी साधू संतांचे विचार त्या ठिकाणी मनापासून मांडले आणि उभं आयुष्य निर्व्यसनी जीवन जगण्याचं कार्य खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर जगाच्या पाठीवर एकमेव राजा आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय. या महाराजांना घडवण्यामध्ये ज्या मातेचं योगदान होतं ती माता म्हणजे जिजाऊसाहेब. जिजाऊसाहेबांनी महाराजांना घडवलं. ज्यावेळी इसवी सन 12व्या शतकानंतर या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार जुलूम गुलामगिरी ही सगळ्याला पोहोचलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये धर्माचा देखील कोणालाही अभिमान राहिलेला नव्हता. स्वतःच्या जाती धर्माचा अभिमान सगळे पायदळी तुडवत होते. वचनासाठी सारे लाचार बनलेले होते. वयाच्या 6व्या वर्षी जिजाऊसाहेबांचं वय होतं वयाचं 6वं वर्ष. इयत्ता पहिली शिकण्याचं वय. आणि त्या वयामध्ये जिजाऊसाहेबांनी या हिंदुस्थानामध्ये होत असलेला अन्याय अत्याचार आपल्या उघड्या डोळ्याने पाहिला. आणि पाहिल्यानंतर आपल्या वडिलांना काय म्हणतात, आबासाहेब तुम्ही मातबर सरदार आहात. या हिंदुस्थानामध्ये होत असलेला अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने तुम्हाला बघवतो तरी कसा, काय करावं? जिजाऊसाहेब म्हणत आहेत, आबासाहेब हे एक ना एक दिवस थांबवलं पाहिजे. त्या आणि करा सर्व मराठ्यांना एकत्र. तुमच्या मनगटामध्ये ती ताकद आहे. परंतु यावेळेला लखुजीराव जाधवराव यांनी सांगितलं, जीव तू सांगतेस ते खरं आहे, पण आम्ही डोळे असून अंधळे आहोत आणि कान असून बहिरे आहोत. मी हाक देऊन देखील काही उपयोग होणार नाही, कारण वचनाच्या टुकड्यासाठी सारे लाचार बनलेले आहेत. देव देश धर्माचं कोणालाही काही पडलेलं नाही. आणि बघ जिजाऊसाहेबांनी मनोमन विचार केला, आबासाहेब जर तुम्हीच काही करणार नसाल हे तुमची जीव मात्र शांत बसणार नाही. ही जीव तुमची शांत बसणार नाही. एक ना एक दिवस हा महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त केल्यावर तुम्ही राहणार नाही आणि या महाराष्ट्राला स्वतंत्र राजसिंहासन निर्माण केल्यावर तुम्ही राहणार नाही. ही गर्जना वयाच्या 6व्या वर्षी आमच्या जिजाऊसाहेबांनी केली. काय विचार आहे जिजाऊसाहेबांचे? वयाच्या 6व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये हे आलंच कसं? वडिलांनी विचार केला, माझ्यासमोर जिजाऊ बोलत नाही, तिच्या मुखातून साक्षात तुळजाभवानीच बोलते की काय, असं क्षणभर वाटून गेलं. आणि जिजाऊ साहेबांनी दिलेला हा विचार पुढे मात्र तो सांगतात. मग त्यावेळेला आणीबाणीचे दिवस असताना देखील पुढे योगायोगानं ज्या भोसले घराण्यामध्ये स्वराज्याचे विचार रुजले होते त्या घराण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर 2 विचाराची व्यक्तिमत्व एकत्र आली, म्हणजे शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ साहेब यांचा विवाह पार पडला. आणि विवाह पार पडल्यानंतर आता मात्र जिजाऊ साहेब जवळून हा अन्याय अत्याचार पाहत होते. त्यांना तर सहन होत नव्हतं. पण स्त्री ही अबला नाही. स्त्रीनं जर मनात आलं तर ती कधी कधी दुर्गाही बनू शकते. आणि जिजाऊ साहेबांनी मनोमन ठरवलं, या अन्याय अत्याचार आणि गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त केल्यावर तुम्ही राहणार नाही. आणि मग त्याच वेळेला जिजाऊ साहेबांनी नवरात्रीच्या सणामध्ये जगदंबेचं नवरात्रीचं व्रत धारण केलं. आणि व्रत केल्यानंतर नवरात्रीच्या 7व्या माळेला जिजाऊ साहेबांनी तुळजाभवानीच्या समोर पदर पसरलं आणि सांगितलं, आई आजपर्यंत मी माझ्या स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, माझ्या कुटुंबासाठी देखील काही मागितलेलं नाही. मग आज मला जे हवंय ते माझ्या रयतेसाठी हवंय, माझ्यासाठी काहीच नाही. आजपर्यंत मला तू 7 बाळं दिली, नियतीनं 6 मांडीवरून ओढून नेली, 7वा आहे. परंतु एक बाळ मला असा दे, या महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आणि देव देश धर्माचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आई तू मला एक बाळ दे, आई तू मला एक बाळ.
जगदंबेने आईसाहेबांना उजवा कौल दिला. जगदंबेच्या कृपेने आईसाहेबांना दिवस गेले आणि आईसाहेबांना 7वा महिना लागलेला असताना अचानक भोसल्यांचं जाधवांचं वैर निर्माण झालं. आणि वैर निर्माण झाल्यानंतर लखोजीराव जाधवराव शहाजीराजांचा पाठलाग करण्यासाठी आले. आणि यावेळेला जिजाऊसाहेब आणि शहाजीराजे नगर मुक्कामी होते. जिजाऊसाहेबांना 7वा महिना लागलेला होता. आणि यावेळेला शहाजीराजांनी सांगितलं, तुमचे वडील आमचा पाठलाग करत येत आहेत, आपल्याला कडक पुणे प्रांतामध्ये जावं लागेल. कारण पुणे प्रांत हा शहाजीराजांची जहागिरी होती. आणि म्हणून जिजाऊसाहेबांना घेऊन शहाजीराजांनी घेण्याचा विचार करत होते. परंतु यावेळेला जिजाऊसाहेब म्हणतात, ते आमचे वडील आहेत, ते आम्हाला काही करणार नाही, तुम्ही पुढे व्हा. यावेळेला शहाजीराजे म्हणाले, अहो त्याला मुलगी जड झाली असते, पण आम्हाला आमची पत्नी जड झालेली नाही, तुम्हाला यावं लागेल आमच्यावर. विचार करा, जिजाऊसाहेबांना 7वा महिना लागलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये घोड्यावर दौड करायची. त्यावेळेला मोटार गाड्या नव्हत्या, घोड्यावर दौड करायची होती. आणि मग घोड्यावर दौड करत असताना गर्भातील बाळाला यातना होती. आणि घोड्यावर दौड करत असताना या जिजाऊसाहेबांनी गर्भातील बाळाचा विचार करायला लागला. आणि गर्भातील बाळाला यातना होऊ लागल्या. त्यावेळेला जिजाऊसाहेब काय म्हणत आहेत, बाळा माझ्यावर रागू नकोस, कारण तुझी आई तुला घोड दौडीचं शिक्षण तुला गर्भामध्ये देत आहे. बाळा माझ्यावर रागू नकोस, कारण तुलाही आयुष्यभर अशीच घोड दौड करावी लागणार आहे. म्हणून तुझी आई तुला गर्भात शिक्षण देत आहे. बाळा माझ्यावर रागू नकोस, बाळा माझ्यावर रागू नकोस. गर्भात शिक्षण देणारी आईंची आई, राजांची आई म्हणजे आमच्या जिजाऊसाहेब. गर्भातील शिक्षणाला किती महत्व असतं हे जिजाऊंच्या चरित्रातून जाणून घ्या. आणि त्याही अवस्थेमध्ये जुन्नरपर्यंत, नगरपासून जुन्नरपर्यंत आईसाहेबांनी घोड्यावरची दौड केली. पण मात्र जिजाऊंची तब्येत खालावली. अचानक यात्रा सुरू झाल्या, तब्येत बिघडली गेली. आणि यावेळेला शिवनेरीचा किल्लेदार होता विजयराज विश्वासराव. त्यांना कळालं स्वतः शिवाजी, शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब येत आहेत. की मैदानात घेऊन धावत गेले, पालखीमध्ये घेऊन धावत गेले. आणि पाहिलं जिजाऊसाहेब त्या ठिकाणी बेशुद्ध झालेले होते. आणि त्याच अवस्थेमध्ये हाकी मैदानाला जवळ बोलवलं. आईसाहेबांचं नाडी परीक्षण करण्यात आलं, नेत्र परीक्षण करण्यात आलं. वैद्यांनी सांगितलं, आता इथपासून पुढे आईसाहेबांना पुण्यापर्यंत जाण्याचा प्रवास सहन होणार नाही, त्यांना इथेच थांबावं लागेल. आणि मग त्यावेळेला विजयराज विश्वासरावांनी त्या ठिकाणी शहाजीराजांना शब्द दिला, आईसाहेबांना आमच्या स्वाधीन करा, माहेरपणाने त्यांचं बाळणपण आम्ही पार पाडू, कोणत्याही प्रकारची ओढीव राहून देणार नाही, आईसाहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही, हे विजयराज विश्वासरावांचं वचन आहे. आणि मग त्यावेळेला शहाजीराजांनी शिवनेरी गडावर आईसाहेबांना सोडलं. आणि आईसाहेबांना सोडल्यानंतर शहाजीराजे पुण्याकडे या ठिकाणी पुण्यामध्ये दौडत निघाले. परंतु पाठीमागं आईसाहेबांची तब्येत सुधारायला खूप दिवस लागले. वास्तविक तो जन्माचा भाग खूप मोठा आहे, इतका मला सांगायचा नाहीये, मला संस्कारावर बोलायचं. पण त्यावेळेला जिजाऊसाहेबांचं शिवनेरी गडावर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि त्याच वेळी आजचा जो दिवस उगवला, इसवी सन 16व्या शतकातील 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजाडला. आणि हा दिवस उजाडल्यानंतर सकाळी झोपल्या पहाटे जिजाऊसाहेबांच्या पोटामध्ये कळा येऊ लागल्या, पोट दुखू लागलं. सुईणींची, कुळपिणींची, वैद्यांची धावपळ त्या ठिकाणी गडावर सुरू झाली. आणि गडावर सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी इलाज करू लागला. पहिला प्रहर उलटून गेला तरी देखील जिजाऊसाहेब त्या ठिकाणी मोकळ्या होईना, बाळणपणाची बातमी कोणाच्या कानावर येईल. मध्यानीचा प्रहर उलटून गेला, जिजाऊंची तब्येत आणखीनच खालावली गेली, पण तरी देखील पुन्हा काही बातमी येईना. सूर्य मावळतीला गेला. आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी होती ते विजयराज विश्वासराव त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. जर याला कदाचित काही दुर्घटना घडली तर मी महाराजांना तोंड कसं लावायचं. मग धावत पळत गेले, गडावरच्या शिवाईला साकडं घातलं, आहे माझ्या तोंडाला काळं फासू नको, आहे माझ्या राणी सरकारांना मोकळं कराय. आणि शिवाई देवीला साकडं घातलं. आणि सूर्य मावळतीला गेलेला असताना
या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने या शिवनेरी गडावर सूर्योदय झाला आणि शिवनेरी गडावर बाळ शिवबाराजे जन्माला आले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी गडावर बाळ शिवबाराजे जन्माला आणि खऱ्या अर्थाने या हिंदूंवर होत असलेला अन्य अत्याचार दूर करणारा कोणीतरी त्राता निर्माण झाला. या धर्माला आलेली गाणी, धर्मावर आलेलं संकट निर्दालन करण्यासाठी या भूमीवर बाळकृष्ण जन्माला. खरं वास्तव की त्याच वेळेला या सह्याद्रीला असा आनंद झाला आणि तो सह्याद्री काय म्हणत होता, अरे हुलमंत सुलतानानं तुमचा कदर काळ जन्माला आला, तुमची हुलमंत कत्त उघडून टाकण्यासाठी बाळकृष्ण जन्माला आला. आणि मग त्याच वेळेला गडावर जिजाऊ साहेबांनी जे शिवबाराजांवर जे संस्कार केले ना, हे संस्कार खऱ्या अर्थाने हे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे. वास्तविक एरवी जे व्याख्यान असतं ते व्याख्यान आणि आजच्या व्याख्यानामध्ये फार मोठा फरक आहे. कारण ऐकणारी मंडळी माता वर्ग आहे, युवक वर्ग आहे. आजचा युवक हा उद्याचा भारतीय नागरिक आहे आणि तो योग्य पद्धतीने घडला पाहिजे यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी शिवबाराजांवर अगदी लहान वयामध्ये संस्कार करायला सुरुवात केली. जिजाऊ साहेबांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या देखील शिवबाराजांना गाऊन दाखवल्या. तुकोबारायांच्या अभंग गाथा देखील छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी गाऊन दाखवायच्या. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची सेवा कशी केली, धर्मासाठी कसा त्याग केला याचे देखील दाखले देऊ लागले. अर्जुनाचा दाखला देऊ लागला. महाभारतातील रामायणातील कथा सांगू लागल्या. आणि अन्याय होईल तर कसं पेटून उठायचं हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या मनावर अगदी लहानपणामध्ये जिजाऊ साहेबांनी बिंबवून ठेवलं. आणि त्याचा प्रत्येक पुढे आलाच वयाच्या 10व्या वर्षी. म्हणजे इयत्ता 5वीमध्ये शिकत असलेल्या मुलाचं वय, या वयामध्ये महाराजांना शहाजीराजांनी विजापूरच्या दरबारामध्ये केलं होतं. आणि या दरबारामध्ये नेत असताना वास्तविक शहाजीराजांनी बोटाला धरून चालले होते. आणि दरबारात जात असताना आमच्या बाळ शिवबाराजांनी जे पाहिलं ना, ते पाहिल्यानंतर त्यांचा क्रोधाने ढवळून आला. जात असताना ते पाहिलं काही मंदिरं उद्ध्वस्त झालेली पाहिली आणि विचारलं, आबासाहेब ही मंदिरं कोणी उद्ध्वस्त केली? यावेळेला आबासाहेबांनी सांगितलं, शोभा याच मोहम्मद आदिलशाह बादशाह थोडेसे पुढे गेले. काही माता भंगिरी आक्रोश करत होत्या, किंकाळ्या करत होत्या. ते पाहिल्यानंतर शिवबाराजांनी विचारलं, आबासाहेब या माता भगिनीच्या कपाळाचं कुंकू कुणी पुसलं आबासाहेब? याच विजापूरच्या बादशाह पुढे एक कसाई काही गाई खाण्यामध्ये घेऊन चाललेला होता. आणि ते पाहिलं शिवबाराजांनी, त्या गाई ओळख नेत होते. विचारला, आबासाहेब या गाई कुठे घेऊन चालला? शिवबाराजे तो कसाई या गाई खाण्यामध्ये कत्तल करण्यासाठी घेऊन चाललेला आहे. आणि हे शब्द ऐकल्यानंतर महाराजांचा क्रोध खवळला गेला आणि पहिल्यांदा कमरेची भवानी समसर उपस्थित गेली आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या कसायाचं शिर थडा वेगळं केलं. आणि त्याच वेळेला ही भवानी समसर रक्ताने निथळली गेली, गरिबांच्या रक्ताने निथळली गेली. आणि तेव्हापासून ही संसर सदैव तळपत राहिली की केवळ देव देश धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि अशा क्रोधिक अवस्थेमध्ये छत्रपती शिवरायांना शहाजीराजांनी विजापूरच्या दरबारामध्ये केले. दरबारी रिवाजाप्रमाणे शहाजीराजांनी बादशाला मुजरा केला आणि शिवबाराजांना सांगितलं, दरबारी रिवाज आहे, मुजरा करा, पूर्ण साज करा. पण शिवबाराजांनी एक ऐकलं. वास्तविक वडिलांचं ऐकायचं नाही असं नाही. ज्या गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत त्या जरूर ऐकल्याच पाहिजे. पण शिवबाराजांना ते मनोमन पटेल. शहाजीराजांनी वारंवार विनंती करून देखील शिवबाराजांनी मुजरा केला नाही. हे सगळं पाहत असताना मोहम्मद आदिलशाह म्हणतो, शहाजीराजे जाने दो, तुम्हारे मराठी में क्या बोलते हैं, पोराची जात आहे. आणि हे शब्द ऐकल्यानंतर आमचे शिवबाराजे खवळले. अरे पोराची जात नाही, हे जातीवंताचं पोर आहे. कुणाही यायच्या समोर आमचं या ठिकाणी शिर झुकणार नाही. आमचं शिर झुकतं केवळ साधू संतांपुढं, शंभू भवानी पुढं. ही
गर्जना त्यावेळेला महाराजांनी केली. यावेळेला शहाजीराजांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. वास्तविक ही दुष्ट मंडळी होती. कदाचित दरबारी रिवाज मोडल्यानंतर शिवबाराजांना कदाचित हा आदिलशाह शासन करेल आणि मग माझ्या लेकराचं काय होईल या चिंतेने शहाजीराजे गोहून गेले होते. परंतु समज दिल्यानंतर त्यांना दरबारातून बाहेर जायला सांगितलं आणि घरी आल्यानंतर रागे रागे घरामध्ये घेऊन आले, महालामध्ये घेऊन आले आणि जिजाऊसाहेब महालामध्ये वाटच पाहत होते. आल्यानंतर शहाजीराजे म्हणत आहे, शिवबाराजे आजपासून आम्ही तुम्हाला जवळ देखील घेणार नाही, तुमच्या बरोबर बोलणार देखील नाही, तुमच्या बरोबर भोजन देखील करणार नाही. जिजाऊसाहेब मनामध्ये विचार करत आहे, शिवबाराजांनी असं दरबारामध्ये केलं तरी. शहाजीराजे रागारागाने बोलत आहेत. शिवबाराजे आपल्या वडिलांच्या समोर डोळे मिटून त्या ठिकाणी शांत उभे होते. पण मनामध्ये शहाजीराजांच्या मनामध्ये आनंद उसळून येत होता आणि आनंद किती काळ दाबून ठेवायचा याला देखील मर्यादा असते. आणि थोड्याशा काही क्षण गेल्यानंतर शहाजीराजे म्हणाले, शिवबाराजे तुम्ही आज हे करून दाखवले ना, हे पाहिल्यानंतर आज आम्हाला असं वाटतं की तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं. शिवबाराजे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं. एवढं कार्य करून त्या ठिकाणी जे आजपर्यंत कुठल्याही हिंदूंना जमलं नाही ते आपण वयाच्या 11व्या वर्षी करून दाखवलं. आणि त्याच वेळी निर्णय झाला की स्वराज्याची जबाबदारी आजपासून शिवबाराजांच्यावर द्यायची. आणि म्हणून गरुडेश्वरामध्ये साक्षात शंभू महादेवाला साक्षी म्हणून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून शंभू महादेवासमोर प्रतिज्ञा केली, आजपासून जगू तर हिंदवी स्वराज्यासाठी जगू आणि आजपासून मरू तर हिंदवी स्वराज्यासाठी. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली. स्वराज्याची कामगिरी सुरू झाली. एक एक गड जिंकू लागले. ज्याप्रमाणे खांद्यावर भव्य पताका घेऊन पंढरीची वारी करून तसं वारकरी पुण्यपदरात पाडून घेत असते, अगदी तद्वत या स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर घेऊन सुलतानाच्या तावडीतलं एक एक गाव त्या ठिकाणी अन्याय अत्याचार गुलामगिरीतून मुक्त करून स्वराज्याला जोडायची पुण्याची कामगिरी आमचे छत्रपती शिवराय करत होते. आणि मग अशा वेळोवेळी अनेक प्रसंगांना महाराजांना तोंड द्यावं लागलं. मग अफजल खानाचा प्रसंग असेल, सिद्धी जोहारचा प्रसंग असेल, आपल्या पुण्यामध्ये घडलेला शाहिस्ते खानाचा प्रसंग असेल, अनेक संकटांना महाराजांनी समर्थपणे तोंड दिलं. सिद्धी जोहारच्या प्रसंगाच्या वेळी महाराज पन्हाळगडामध्ये वेढ्यात अडकले गेले आणि वेढ्यात अडकलेले असताना त्यांच्याबरोबर असलेले शिवाकासी, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे अशी नामचीन माणसं बरोबर होती. आणि त्यांच्याबरोबर बाजीप्रभू देशपांड्यांना मात्र हे सगळं पाहावं. वेड्यात अडकलेले राजे त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे म्हणत आहेत, राजे आपण अडकलात कसे? बाजी काका आम्ही अडकलेलो नाही, हा वेढा आमच्या मर्जीने पडलेला आहे. राजे मी समजतो नाही, हा वेढा आमच्या मर्जीने पडलेला आहे. याचं कारण असं आहे, आम्ही पन्हाळगडावर जर आहोत हे जर सिद्धी जोहारला कळालं तर तो स्वराज्यामध्ये घुसणार नाही, आणि स्वराज्यामध्ये जर तो घुसला नाही तर स्वराज्यात ते रहित सुखी राहील. आणि जर का तो स्वराज्यामध्ये घुसला, एका बाजूने त्याची 40,000ची फौज आणि दुसऱ्या बाजूने शाहिस्ते खानाची 1.25 लाखाची फौज, स्वराज्याची पार चाळण झाली असती. आणि म्हणून हा आम्ही निर्णय घेतला. आणि महाराज पन्हाळगडावर आहेत म्हणून सिद्धी जोहारने पन्हाळगडाला वेढा दिला. आणि पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर 4.5 महिने हा वेढा सुरू होता. वास्तविक गडावर असलेलं अन्न पाणी आता संपत आलेलं होतं. गड जास्त काळ झुंजा ठेवणं महाराजांना आता जमणार नव्हतं. परंतु यावेळेला बाजीप्रभू देशपांडे म्हणत आहेत, राजे आपले महाराज साहेब काय म्हणायचे, एक वेळ पारा चुंडी धरता येईल, वारा वंगणी धरता येईल, चमकणारी वीज पकडता येईल, पण शिवबाराजांना पकडणे कदापि शक्य नाही. हे तुम्हाला ठाव असताना देखील तुम्ही कैदेत सापडलाच कसे? आणि मग त्यावेळेला बाजीप्रभू देशपांड्यांना मात्र हे सहन होत नव्हतं, कारण या कैदेच्या विचाराने महाराजांचं मन फार खचून गेलेलं होतं. रोज रात्रंदिवस विचार मनामध्ये होता, इथून कसं सुटावं आणि स्वराज्यातली रयत या गुलामगिरीतून मुक्त कशी करायची. प्रत्येक दिवस मनामध्ये विचार सुरू होतो. त्यावेळेला
बांधर देशमुखही त्या गडावर होते. या बांधरांना समोर पाहिल्यानंतर आमचे बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, गड्यानो, अरे रात्र रात्र माझा राजा जेवत नाही, धड खात नाही, पीत नाही, कधी कधी झोप देखील येत नाही. माझ्या राजाची अशी अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं त्या सिद्धाच्या छाताडावर जाऊन बसावं आणि त्याचं धड नाव वेगळं करावं. एक धाव फक्त महाराजांनी आदेश द्यावा. एकदाचा या वेढ्याचं त्या ठिकाणी तुकडे केल्या वाजून राहत नाही. एक तर हा वेढा तरी तुटेल, नाहीतर हा बाजीप्रभू देखील त्या ठिकाणी संपेल, काहीतरी एक होईल, पण महाराजांना मुक्त केल्या वाजून राहणार. आणि महाराजांना कळाल्यानंतर महाराजांनी वेढ्यातून सुटण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर महाराज ज्या दिवशी वेढ्यातून बाहेर पडले तो दिवस होता पौर्णिमेचा. पण पौर्णिमेचा दिवस असून देखील सृष्टीने मात्र महाराजांना मदत केली होती. पौर्णिमा असून देखील आभाळ पूर्ण आलेलं होतं, पाऊस थोडं कोसळत होता, विजा कडकडत होत्या, अंधारमय वातावरण बनलेलं होतं. आणि या वातावरणाचा महाराजांनी फायदा घेतला आणि या पन्हाळ्याच्या मगर विधून बाहेर पडण्यात राजे यशस्वी झाले. परंतु राजे यशस्वी झाल्यानंतर धोका अजून संपलेला नव्हता. आणि मग त्यावेळेला शिवाजी जोहारला कळालं शिवाजी राजे निसटले. आणि मग त्यांनी आपल्या जावयाला सांगितलं, सिद्धी मसूदला जा पाठलाग करा आणि शिवाराजांना पकडून आणा. ताज्या दमाची फौज घेऊन निघाली. महाराजांबरोबर 600 मावळे होते आणि त्यामध्ये काही निवडक मातब्बर मराठी मंडळी होती देखील. आणि त्यांना घेऊन महाराज रात्रभर त्या ठिकाणी दौड करत होते. दौड करत असताना पुढे पालखी काहीही नव्हतं, फक्त बाजीप्रभूंच्या आग्रहाखातर महाराज फक्त पालखीत बसलेले होते. बाकीचे मावळे मात्र पायाने त्या ठिकाणी दौड करत होते. आणि पायाने दौड करत असताना त्यावेळेला धोधो पाऊस कोसळत होता, जमीन शेवाळलेली होती. काही जणांचे पळत असताना धावत असताना पाय फुट्यामध्ये मुरगळलेले होते, काहींच्या पायामध्ये काटे मोडलेले होते. पण पायातला काटा काढायला देखील कोणालाही उसंत नव्हती. गोट्यात पाय मुरगळलेले असताना देखील केवळ स्वराज्याचा प्राण आपल्या खांद्यावर आहे, तो सुरक्षित त्या ठिकाणी विशाल गडावर पोहोचवायचा आहे. पण एकही मावळा थांबायला तयार नव्हता. त्या दुःख वेदना त्या ठिकाणी 24 तास गिळून त्या ठिकाणी स्वराज्याची कामगिरी प्रत्येक मावळा करत होता. आणि अशा अवस्थेमध्ये विजापूरच्या गजापूरच्या त्या ठिकाणी त्या खिंडीमध्ये घोडखिंडीमध्ये महाराज तिथपर्यंत कसे बसे जाऊन पोहोचले. आणि तिथे गेल्यानंतर महाराजांच्या काही हिरांनी सांगितलं, गणित पाठलाग करतो येतोय. त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे पुढे झाले आणि म्हणाले, महाराज आता थांबून चालणार नाही, आपण विशाळगडाकडे व्हावं. छाताडाचा परकोट बांधतो आणि गणिमाला इथेच रोखून धरतो. हिंच भर देखील गणिमाला पुढे जाऊ देणार नाही. परंतु राजे म्हणे, राजे बाजीप्रभूंना त्या ठिकाणी म्हणत आहेत, बाजी काका, मावळ्यांपेक्षा का आमचा जीव मोलाचा आहे. तुम्हाला मृत्यूच्या खाईत लोटायचं आणि आम्ही पुढे निघून जायचं नाही जमणार बाजी काका. जे काय व्हायचं असेल ते इथेच होईल. आपण सर्व मिळून ही खिंड लढू. परंतु त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राजे आजपासून अनेक वेळा वडीलकीचा मान दिलाय, पण वडीलकीच्या आधाराने अधिकाराने मी कधीही काही मागितलेलं नाही. पण आज राजे एक मागणं आहे. यावेळेला राजे म्हणत आहे, बाजी काका, उभ्या आयुष्यामध्ये वतनाचा तुकडा देखील तुम्ही मागितला नाही आणि आज आजवडीच्या काळामध्ये तुम्ही काय मागता. राजे, या आपल्या जिल्ह्याच्या सेवकाचं एकच मागणं आहे. राजे, आपण फक्त 300 मावळे घेऊन विशाळगडाकडे जावं आणि 3 तोफीचे बार उडवावे, एवढं करा राजे, आणि आपण पुढे व्हावं. पण राजे ऐकत नव्हते. राजे काही केल्याने ऐकत नव्हते. परंतु पुन्हा एकदा बाजीप्रभूंनी सांगितलं, राजे, या स्वराज्यासाठी आणि आपल्यासाठी असे हजारो बाजी कुर्बान होती, पण हा लाखाचा पोशिंदा मात्र राहिला पाहिजे. या बाजीसारखे लाख मारावे, पण लाखाचा पोशिंदा उरावा. आणि म्हणून बाजी काकांनी सांगितलं, राजे, अखेरचं सांगतो, राजे आपण जावं. राजे आपण जावं. वडीलकीच्या आधाराने सांगतोय, राजे आपण जावं. राजांचा नाईलाज झाला. राजांना माहित होतं कदाचित आम्ही सुटू, पण हे राहिलेले 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे ही माणसं राहतील की नाही याची गॅरंटी नव्हती. कारण गणित ताज्या दबाची फौज होती, 3000ची फौज होती आणि मावळे मात्र 300 होते. ही लढाई होणार कशी. पण त्यावेळेला बाजी काकाचा आग्रह पाहून महाराजांच्या मनामध्ये
करुणा जागृत झाली. महाराजांचे डोळे पाण्याने डबडबले गेले आणि एकच काळ पडून बाजी काकांना मिठी मारली. काही मिनिटं ही मिठी सुटत नव्हती. दोघांच्या नेत्रामध्ये गंगा जमुना वाहत होत्या. परंतु बाजी काकांनी सांगितलं, राजे शोक सांगायचा ही वेळ नाही. राजे तुम्ही विशाळगडाकडे व्हावं. हा बाजी या ठिकाणी घोडखिंड रोखून धरील, लोढवे छातीचा पडकोट बांधी, पण गनिमाला इंचभर देखील पुढे येऊ देणार. महाराज विशाळगडाकडे 300 मावळे घेऊन दौडत निघाले आणि राहिलेल्या 300 मावळ्यांच्या सोबतीने आमच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी ही घोडखिंड लढवण्याचा त्या ठिकाणी आटोकाट घातला. आणि एवढ्या ताज्या दमाची सिद्धी मसूरची 3000ची फौज त्या ठिकाणी दौडत आली. आणि हे मावळे मात्र 24 तास कष्ट करून दमलेले होते. पोटात अन्नाचा कण देखील नव्हता, पाण्याचा थेंब देखील नव्हता, तरी पण स्वराज्यासाठी आणि शोभा राजांसाठी जीवाची तमान बाळगता त्या घोडखिंडीमध्ये नेटाने उभे होते. आणि मग ज्या वेळेला ही सिद्धी मसूरची फौज त्या ठिकाणी चाल करून आली, यावेळेला काही मावळ्यांनी गनिमी कावा केला. खिंडीच्या दोन्ही बाजूला काही मावळे वरती गेले, काठावर दगडी आणून ठेवले होते आणि यांची पहिली लाट अंगावर घेताना वरून एकसारखे दगड कोसळत राहिले. आलेली पहिली लाट त्या ठिकाणी सगळ्या गनिमांचा चक्रा जोर करून टाकला. आणि पुन्हा दुसऱ्यांदा यलगार झाला. यलगार झाल्यानंतर आमच्या बाजीप्रभू देशपांड्याने दोन्ही हातामध्ये त्या ठिकाणी दांडपट्टे चढवलेले होते आणि दोन्ही हाताने आमचे बाजीप्रभू देशपांडे गनिमांची कत्तल करत होते. पहिल्या एका प्रहारामध्ये आमच्या एकट्या बाजीप्रभू देशपांड्यांनी 150 गनिमांची कत्तल उडवली. एवढं जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाजीप्रभू देशपांडे. पण लढाई करत असताना बाजींच्याही अंगावर खूप वार झालेले होते. त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्याही अंगावर वार झालेले होते. आणि ते वार झेलत असताना अचानक फुलाजी देशपांडेंच्या वरमे एक वार लागला गेला आणि रक्ताच्या थारुळ्यामध्ये फुलाजी देशपांडे कोसळले गेले. बाजीप्रभू देशपांडेंचा धाकटा भाऊ म्हणजे त्यांचा लक्ष्मण त्या ठिकाणी धारार्थी पडला नव्हता. राम एकटा एकाकी लढत होता, त्या स्वराज्यासाठी धर्मासाठी एकाकी लढत होता. पण स्वतःचा भाऊ रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेला असताना देखील त्याच्यासाठी शोक करायला देखील त्यांच्याकडे उसंत नव्हती. स्वतःचा भाऊ रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेला असताना केवळ माझा राजा विशाळगडावर पोचावा या एकाच आशेपोटी आमचे बाजीप्रभू देशपांडे वीर गतीने त्या ठिकाणी लढत होते. आणि लढत असताना देखील बाजीप्रभूंच्या अंगावर इतका जखमा झालेल्या होता, इंच अंगावर जखमा झालेल्या होत्या. जणू काही अंगाला रक्ताचा अभिषेक सुरू होता, अंगातून रक्ताची काळी निवडत होती. पण तरी देखील आमचे बाजीप्रभू देशपांडे कधीही थांबले नाही. ध्यान पुढे लढाईकडे, कान मात्र त्या ठिकाणी तोफेच्या इशाऱ्याकडे होते. आणि तोफेचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होते. आणि एक प्रसंग असा घडला, एक असा वर्णी घाव आमच्या बाजीप्रभू देशपांडेंच्या वर्णी लागला आणि त्यांना साधारण भुवळ आले. आणि भुवळ आल्यानंतर ते मूर्छित होऊन पडले. काही मावळ्यांनी पाणी शिंपडून पुन्हा त्यांना त्या ठिकाणी सावध केलं. सावध केल्यानंतर मावळ्यांना विचारलं, राजे गडावर पोहोचले का? तोफेचा इशारा झालाय का? राजांनी नकारार्थी, मावळ्यांनी नकारार्थी माना डोळवल्या. पुन्हा त्याच अवस्थेमध्ये पुन्हा दोन्ही हातामध्ये दांडपट्टे बांधले. पुन्हा त्या ठिकाणी बाजीप्रभू लढू लागले. ही घोडखिंड आता रक्ताचा महापूर त्या ठिकाणी सुरू झालेला होता. रक्ताचा थैथयाट त्या ठिकाणी सुरू झालेला होता. सर्व मावळे देखील रक्ताने न्हावून निघलेले होते. परंतु आवेश मात्र कमी झालेला नव्हता. मात्र मावळ्यांचं बळ मात्र कमी झालेलं होतं. 300 मावळ्यांमध्ये आता अवघे फक्त 50 मावळे शिल्लक राहिलेले होते. या 50 मावळ्यांच्या भूमिकेच्या आधारावर आमचे बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवत होते. आणि सर्वच्या क्षणाला विशाळगडावरून तोफेचे 3 बार उडाले. तोफेचा आवाज ऐकला आणि तोफेचा आवाज ऐकल्यानंतर तो मनोमन आनंद झाला. काय तो आनंद! आणि तो आनंद व्यक्त करत असताना हातातला दांडपट्टा क्षणभर थांबला गेला आणि याचाच गनिमाने फायदा घेतला आणि बाजीप्रभू देशपांड्यांच्या मस्तकावर एकच असा वर्मे खाऊ घातला. आणि बाजीप्रभू देशपांडे या घोडखिंडीच्या रक्ताच्या थारुळ्यामध्ये कोसळले गेले. आणि कोसळल्यानंतर गनिमांनी चाल केली. उरलेल्या 7-8 मावळ्यांनी बाजीप्रभू देशपांड्यांचा देह कसा बसा बाजूला घेतला. आणि बाजूला घेतल्यानंतर बाजीप्रभू देशपांड्यांनी सांगितलं, राजे याच बाजीने पठाळगडावर तुम्हाला वचन दिलं होतं. तुम्हाला सही सलामत त्या ठिकाणी गडावर पोहोचेपर्यंत
हा बाजी या छातीचा परपोट बांधून या खिंड लढवून वाचून राहणार नाही राजे. आम्ही दिलेलं वचन पूर्ण केले राजे. आता या बाजीची भेट होणार ती स्वर्गात राजे. या बाजीने दिलेला शब्द पूर्ण केलाय राजे. आता या बाजीचा शेवटचा मुजरा राजे, शेवटचा मुजरा. आणि बाजीने असे शब्द बोलून बाजींची प्राण ज्योत मालवली. आणि आजही आपण त्या घोड खिंडीमध्ये जर गेला तर त्या घोड खिंडीचं नाव खऱ्या अर्थाने महाराजांनी त्यावेळी बदललेलं. महाराज इकडे गडावर पोहोचलेले होते आणि महाराजांनी मात्र तिकडून तोफेचे इशारे चालू केले होते. पण त्या तोफेच्या इशाऱ्यातून तोफा बोलत नव्हत्या, जणू काही राजे बोलत होते, बाजी काका आम्ही गडावर पोहोचतोय, बाजी काका तुम्ही धावत या, बाजी काका आम्ही तुमची वाट पाहतोय, बाजी काका. पण राजांना काय माहिती इकडे बाजी काकांची काय अवस्था झाली. एवढ्यात काही हेर गडावर गेले. गडावर गेलेल्या हेरांनी मुजरा केला. सांगितलं राजे आपले बाजी काका आपल्यात राहिले. आणि मग महाराजांनी पालखीमध्ये घेऊन गेले आणि गडावरच्या गडकऱ्यांना सांगितलं बाजीप्रभू देशपांड्यांचा देह पालखीमध्ये घालून घेऊन. आणि आजपासून या घोड खिंडीचं नाव आम्ही बदलतो. या घोड खिंडीचं नाव आम्ही पावन खिंड असं ठेवतो. माझ्या बाजीप्रभूंच्या या वांदल देशमुख मावळ्यांच्या रक्ताने ही पावन झालेली भूमी, म्हणून ही भूमी, या भूमीचं नाव आम्ही बदलतो. या भूमीचं नाव आम्ही आजपासून पावन खिंड असं ठेवतो. आणि म्हणून आजही जर आपण कधी या पावन खिंडीमध्ये जर गेला आणि त्या भूमीला जर कान लावला ना तर त्या भूमीतून असा आवाज येतो. आमचा बाजीप्रभू त्या ठिकाणी गर्जना करत असतो, अरे लोका देवना, आणि हर हर महादेवची गर्जना करत असलेला आवाज त्या भूमीतून आजही निनादतो. आणि त्या भूमीची माती आज जरी पाण्यात मिसळली तर त्या पाण्याला देखील बाजीप्रभूंच्या रक्ताचा रंग आल्यावाचून राहत नाही. अशी ही पावन भूमी स्वराज्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी, राजासाठी अशा कित्येक वीरांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि स्वराज्य टिकवलं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी स्वराज्य उपभोगतोय. आणि म्हणून आज आपण हिंदू म्हणून आहोत. आणि म्हणून त्या राजाची खऱ्या अर्थाने प्रतिभा आपल्या घरामध्ये दिसली पाहिजे एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुमची चळवळ पाहून याच ठिकाणी माझ्या वक्तव्याला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.